उल्हासनगरमध्ये विनयभंग प्रकरणातील आरोपीने जेलमधून सुटताच तक्रारदार तरुणीच्या घराबाहेर जल्लोष केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आरोपीने साथीदारांसह फटाके फोडत ढोलताशे वाजवलेत। रोहित झा असं या आरोपीचं नाव आहे। त्याची जामिनावर सुटका झाली आहे। आधारवाडी कारागृहातून सुटल्यानंतर रोहितची मिरवणूक काढण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरला नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। आपण पाहू शकतोय पीडितेच्या घरासमोरच जल्लोष करण्यात आला अशी माहिती मिळते। जेलमधून सुटताच या आरोपीचा उन्माद पाहायला मिळतोय। मित्र आणि साथीदारांच्या मदतीने हा जल्लोष करण्यात येतोय। ढोल ताशे वाजवत हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। एकंदरीतच पोलिसांचा धाक या शहरात आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित होतोय। जामिनावर सुटका झाल्यानंतर असा या प्रकारचा जल्लोष साजरा करण्यात आला। रोहित झा असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याची जामिनावर सुटका झाली आहे। कल्याणजवळच्या आधारवाडी कारागृहातील त्याच्याच परिसरातील ही दृश्य आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी अजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। काय अधिकची माहिती आहे? कशा प्रकारचा हा उन्माद आहे? हा उन्माद आहे जो 27 तारखे म्हणजे 27 तारखेचा या आणि तो रोहित झा हा विनयभंगाच्या एका तक्रारीमध्ये जेलमध्ये गेला होता। आधारवाडी जेलमध्ये गेला होता आणि तो सुटल्यानंतर हा जो उन्माद करण्यात आलाय तो पीडितेच्या घरासमोर करण्यात आलेला आहे। उल्हासनगरचं जे आंबेडकर नगर रमाबाई टेकडी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या परिसरात हा प्रकार घडलेला आहे आणि जो आरोपी आहे हा तिथला कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो आणि हा प्रकार जो झाला होता तो जेव्हा त्या घरातल्या मुली दोन मुली घरात असताना त्या आरोपीने त्यांना घराच्या बाहेर काढला होता आणि त्यांचा विनयभंग केला होता आणि त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी कडक कारवाई करत रोहितचा आणि दुसरा एक गार त्याला अटक केलेली होती आणि त्या अटकेनंतर नक्कीच पण तुरुंगातून सुटल्यावर पण पोलिसांचा धाक नाही आहे या आरोपीला। बरोबर आहे। ही जी रील्स जी व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये जी रील्स व्हायरल झालेली ती आदरवाडी जेल पासून म्हणजे कल्याणचं जे आदरवाडी जेल आहे तिथनं ती रील्स दाखवण्यात येते। म्हणजे ती जो व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तो तिथनं आदरवाडी जेलमधून तो सुटला त्यानंतर मग तो उल्हासनगरमध्ये आला त्याची वादविवाद मिरवणूक काढण्यात आली आणि त्याच्यानंतर त्या पीडितेच्या घरासमोर फटाके फोडण्यात आले। त्याचबरोबर पैसेही उडवण्यात आल्याचं ते याच्यात दिसून येते। पण पाहायला गेलं तर त्यात पोलिसांचा एवढा काही संबंध नव्हता पण पोलिसांनी यामध्ये कठोर कारवाई केलेली आहे आणि हा प्रकार जेव्हा समोर आला उल्हासनगर पोलीस ठाण्याने त्याच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे की जे असंसर्गित जे लोक आहेत म्हणजे जी आपराधिक लोक एकत्र जमा होऊन त्यांनी जो प्रकार केलेला आहे त्यावरतीच एक गुन्हा दाखल केलेला आहे उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणि त्यावरती कारवाई चालू आहे। आणि पाहायला गेलं तर गजा मांबरे जो मांढरे जो पुण्याचा गुंड त्याच्यावरती हा प्रकार घडला होता तेच कलम आता उल्हासनगरच्या ह्या गुंड्यावर लावण्यात आलेली आहे। नक्कीच खरं तर जेल परिसरात पोलीस असतात तरी देखील पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय पीडितेच्या घराबाहेर फटाके फोडण्यासारखं म्हणजे हे अक्षरशः उन्माद केल्यासारखं हे दृश्य आहे। ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात येतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।